सालाबाद प्रमाणे आजही या ठिकाणी उत्तमापूर नगरीचं ग्रामदैवत भगवान कपर्दिकेश्वराच्या सानिध्यामध्ये महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आज सकाळी बरोबर 6 वाजता मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती संपन्न होऊन खऱ्या अर्थाने भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले झाले। आजच्या महाआरतीचे मानकरी श्री व सौ आनंद रासकर व सौ गीताताई डोंबरे या मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती संपन्न झाली आणि तदनंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी दर्शन बारीला किंबहुना भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। अगदी पहाटे 5 वाजल्यापासून शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी रांगेत उभे होते। त्याचबरोबर या ठिकाणी 6 वाजता आरती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाच्या वाटपाचं आयोजन गेली अनेक वर्ष या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून होत असतं। त्यामध्ये खऱ्या अर्थानं कपर्दिकेश्वर स्विमिंग वॉकिंग ग्रुप असेल, त्याचबरोबर देवस्थानमधील ट्रस्टी मंडळी असतील, त्याचबरोबर मोदकेश्वर गणेश मंडळ, त्याचबरोबर ओतूर आणि ओतूर परिसरातील अनेक भाविकांच्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी खिचडी प्रसादाचं वाटप केलं जातं आणि ह्या खिचडी प्रसादाचं वाटप साधारण संपूर्ण दिवसभर चालतं। आजही या ठिकाणी साधारण 1,500 ते 2,000 किलो खिचडी प्रसादाचं वाटप या ठिकाणी अगदी पहाटे 5 वाजल्यापासून सुरू आहे आणि या खिचडी प्रसादासाठी ज्या ज्या मान्यवरांनी योगदान दिलं त्यांचं या ठिकाणी देवस्थानच्या वतीने हार्दिक असे अभिनंदन। त्याचबरोबर उद्योजक माणिकशेठ डोंबरे यांच्या वतीने या ठिकाणी राजगिरा चिक्कीचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर श्री रामदास जोडीभाऊ धमाले या परिवाराच्या वतीने केळी प्रसादाचं वाटप या ठिकाणी चालू आहे। आलेल्या सर्व शिवभक्तांना या ठिकाणी प्रसादाचं वाटप करण्याचं काम खऱ्या अर्थानं कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था त्याचबरोबर स्विमिंग वॉकिंग ग्रुप सकाळपासून त्या नियोजनामध्ये आहे। त्यांचंही सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन। त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या विभागाचे खासदार माननीय श्री डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब व वेस्टहिल हॉस्पिटल नारायणगाव यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्व आपल्या जुन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी 25,000चा विमा अगदी कुठल्याही आजारावरती छोट्या छोट्या आजारांसाठी सुद्धा या विम्याचा उपयोग होणार आहे आणि ही ट्रीटमेंट 25,000 रुपयापर्यंतची ट्रीटमेंट वेल्थ केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यासाठी आज या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालू आहे आणि ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी शिवभक्तांना हेल्थ कार्डचं वाटप केलं जाणार आहे आणि या हेल्थ कार्डच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला 25,000 रुपयापर्यंतचा आरोग्याच्या सुविधा अगदी फ्रीमध्ये भेटणार आहे। त्याही सर्व टीमच्या वतीने आपलं सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी हेल्थ कार्डसाठी रजिस्ट्रेशन करायचे आणि हेल्थ कार्ड घ्यायचे आणि भविष्यात आपल्याला ज्या काही आजारांवरती साधारणतः 25,000 रुपयापर्यंत आपल्याला फ्रीमध्ये ट्रीटमेंट होणार आहे तेही रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू आहे। याची सर्व शिवभक्तांनी नोंद घ्यायची। त्याचबरोबर ओतूर परिसरातून किंबहुना अगदी दूरवरून आज या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत आहे त्याही सर्वांचं या ठिकाणी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने हार्दिक असं स्वागत। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आजची ही महाशिवरात्रीचं यात्रेचं नियोजन खऱ्या अर्थानं यात्रेचं नियोजन म्हटल्यानंतर आपल्याला सरकारी अधिकारी कर्मचारी यांचं योगाचं योगदान लागतं। त्यामध्ये ओतूर पोलीस स्टेशन असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, मंडल अधिकारी कार्यालय असेल, या सर्वांनी या ठिकाणी यात्रेच्या दृष्टीने आज देवस्थानला सहकार्य केलेलं आहे। त्यांचंही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक असे आभार। त्याचबरोबर आलेल्या सर्व शिवभक्तांचे पुनश्च एकदा या ठिकाणी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था व समस्त ओतूरकरांच्या वतीने हार्दिक असे स्वागत। धन्यवाद।